श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त जयंतीला असा संकल्प केला होता पारायण करताना की प्रत्येक महिन्याला एक अशी वर्षाला 12 पारायण पूर्ण करायची. तर आता दत्त जयंती झाल्यानंतर हे दुसरं पारायण आहे. तर ज्यावेळी गणेश जयंती होती गुरुवारी, म्हणजे आज मांडणी केली आहे आणि उद्या शुक्रवारपासून ग्रंथाचं वाचन करायला सुरुवात करायची आहे. तर खरं तर हे दुसरं पारायण आहे, पण वाचन करत असताना प्रत्येकानंच म्हणजे बघा, जर पहाटेच्या वेळी आपण ग्रंथाचं वाचन केलं ना, तर पहाटेच्या वेळी परमेश्वरी शक्ती कितीतरी जास्त प्रमाणात कार्यरत असते. पहाटेच्या वेळी जर आपण कुठल्याही ग्रंथाचं वाचन केलं ना, किंवा देवाची पूजा म्हणजे असं एखादं व्रत वगैरे पहाटेच्या वेळी देवाचं नामस्मरण जरी केलं ना, तरी एक वेगळीच ऊर्जा आपल्याला जाणवते. तर खरं तर आता म्हणजे जरा थंडीच आहे, त्यामुळं आत्ता लगेच नाही, पण याआधी मी अशी पारायणे केलेली आहेत की पहाटे 3 ते 3:30 वाजता ग्रंथाचं वाचन करायला सुरुवात करायची. आणि यापुढेही मी असं एक नंतर पारायण अशी करणार आहे, पण आता यावेळी कदाचित नाही, पण उद्यापासून ग्रंथाचं वाचन करायला सुरुवात करणार आहे. तर अतिशय प्रभावी ग्रंथ आहे हा गुरुचरित्र पारायण ग्रंथ. हा अतिशय प्रभावी आहे. प्रत्येकानं बघा या ग्रंथाचं अशा पद्धतीनं नक्कीच पारायण करावं. तुमच्या कितीही जरी अडचणी असल्या ना, तरी त्यातून नक्कीच तुम्हाला दत्त महाराज बाहेर काढतील. तर ज्याला 5वा वेद म्हटलं जातं, गुरुचरित्र ग्रंथाला 5वा वेद म्हटलं जातं, या ग्रंथाचं प्रत्येकानं अशा पद्धतीनं एकदा तरी पारायण करावं. यावेळी ग्रंथाचं वाचन करताना संकल्प वगैरे करायचा नाही, कारण संकल्प दत्त जयंतीच्या वेळेसच केलेला आहे की 12 पारायणं पूर्ण करणार म्हणून. त्यामुळं आता पुन्हा संकल्प करायचा नाही, लगेच उद्यापासून वाचायला सुरुवात करायची. या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत. पहिल्या दिवशी 9 वाचायचे असतात. ग्रंथाचं वाचन करत असताना पहिल्यांदा आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे आणि ग्रंथाला सगळ्यात आधी हळदी कुंकू वाहून ग्रंथाची पूजा करायची आणि नंतर स्वामी स्तवन वाचायचं. नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आणि एक माळ श्री गायत्री मंत्र हा जप करायचा आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष वाचायचं. नंतर शांती मंत्र वाचायचा, पुन्हा गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आणि नंतर अध्याय वाचायला सुरुवात करायची. आता 9 अध्याय वाचत असताना जर आपल्याला सगळे अध्याय एका वेळी वाचणं शक्य आहे तर नक्कीच वाचायचे, आणि जर शक्य होत नसेल तर मध्ये तुम्ही उठू शकता, पण नंतर पुन्हा तुम्हाला स्वामींची प्रार्थना किंवा गणपती अथर्व शीर्ष या सगळ्या वाचण्याची गरज नाही. पण दुसऱ्या दिवशी ग्रंथाचं वाचन करत असताना पुन्हा तुम्हाला स्वामी स्तवन, अथर्व शीर्ष, गणपती अथर्व शीर्ष, एक माळ श्री स्वामी समर्थ, एक माळ गायत्री मंत्र अशा पद्धतीनं रोजच तुम्हाला करायचं आहे. म्हणजे वाचायला सुरुवात केल्यानंतर रोजच गायत्री मंत्र, स्वामी समर्थांचा मंत्र, गणपती अथर्व शीर्ष, स्वामी स्तवन या सगळ्या गोष्टी रोज वाचायच्या आहेत. पण जेवढे अध्याय सांगितलेले आहेत त्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत ते वाचत असताना जर आपल्याला एखाद्या वेळी मध्ये उठावं लागलं तर पुन्हा तुम्हाला स्वामी स्तवन वाचण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही अध्याय वाचायला सुरुवात करू शकता. अशा पद्धतीनं ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. बघा, अतिशय तुम्ही साध्या पद्धतीनं सुद्धा करू शकता. वाचत असताना मौन पाळायचं आहे आणि स्वतःला ऐकू येईल इतपत वाचायचं आहे. खरं तर ग्रंथाचं वाचन अगदी मनातल्या मनात करू नये, अगदी थोडं तरी मोठ्यानं करावं, जेणेकरून आपला आवाज आपल्या स्वतःला तरी ऐकायला यायला हवा. अगदीच मनातल्या मनात करू नये आणि अतिशय मोठ्यानं सुद्धा ग्रंथाचं वाचन नाही करावं. ग्रंथाचं वाचन करत असताना मध्ये मध्ये कुणाशी बोलू नये, फोनवर बोलू नये, मौन पाळावं. अशा पद्धतीनं जर आपण वाचन केलं, मनापासून जर पारायण केलं, तर बघा आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचा आशीर्वाद आपल्याला नेहमी मिळत राहतो. स्वामी प्रत्येक अडचणीतून आपल्याला बाहेर काढतात. स्वामी नेहमी आपल्या सतत बरोबर राहतात.
त्यामुळं शक्य असेल तर आपण अतिशय साध्या पद्धतीनं सुद्धा पारायण करू शकतो. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठली स्वामींची सेवा करता हे कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.